विजया मेहता आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या जाण्याने मला पुन्हा पुन्हा एकच नाटक आठवत आहे, वाडा चिरेबंदी. अरे या वाड्याच्या या घराच्या ओढीने येतो रे आम्ही इथे. ही फक्त एका वाड्याची कथा नाही, ती प्रत्येक घराचा आरसा आहे. यात देशपांडे कुटुंबाची कथा सांगताना महेश एलकुंचवार आणि विजया मेहता यांनी खरं तर आपल्या सगळ्यांच्या घरात डोकावलं आहे. 20 वर्ष सगळं उत्पन्न तू खाऊन राहिला, त्याचं काय? बस मी केलं. एवढ्या वर्षात कधी उत्पन्नाचे 4 पैसे दिले का? कुडोबर धान्य दिलं? यावान घेऊन जावा आपलं. अरे मी भिकारी होत का घेऊन जायला? एका घरात जुनी पिढी परंपरा जपण्याचा प्रयत्न करते, नवी पिढी स्वतःचं स्वप्न शोधत असते आणि या दोघांच्या ओढाताणीत हळूहळू नातीच तुटू लागतात आणि त्या नाटकातला वाडा हळूहळू ढासळत जातो. आईसाठी आणि तात्याजींसाठी खर्च केला तो, जसं काही तू केलं असं का समजतोस तू? खरं तर सगळं त्यांचं आहे, त्यांना कशाला मिंदेपणा देतो? पण खरं तर इथे ढासळत होता तो माणसांचा एकमेकांवरचा विश्वास. आजचा विचार केला तर मोठे वाडे राहिले नाहीत, मोठ्या सोसायट्या आहेत, काही घरं आहेत, संयुक्त कुटुंब कमी झाली आहेत, पण नात्यांमधला दुरावा कमी झाला का? बांगड्या भरा बांगड्या, माझे करते सवरते भाऊ आईचा घास विकायला निघालेत आणि ह्या दोघी आपण त्या गावच्याच नाही असं दाखवताय. नक्कीच आजही संपत्तीसाठी भांडणं आहेत, अहंकारामुळे अबोले आहेत, आई वडील मुलांपासून एकटे आहेत आणि एकाच घरात राहूनही मनं वेगळी झालेली आहेत. म्हणूनच वाडा चिरेबंदी हे नाटक आजही जुनं झालेलं नाही, कारण प्रत्येक घरात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा नात्यांभोवती एक अदृश्य चिरेबंदी उभी राहते. विजया मेहता यांनी आपल्याला फक्त एक महान नाटक दिलं नाही, तर नात्यांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. आजही कुणीतरी पुढे येऊन निसटत्या नात्यांचा हात धरून बंध निर्माण करणं गरजेचं आहे. आपल्यास बरी नाही दिसत वादावादी. त्यासाठी एखादा आबोला संपूया, नात्यांशी पुन्हा संवाद सुरू करूया, कारण घर विटांनी उभी राहतात पण नाती संवादाने टिकतात आणि नाती तुटली की प्रत्येक घर हळूहळू वाडा चिरेबंदी होऊ लागतं, जिथे प्रेमाची ऊब संपून दगडांचा गारठा नात्यांना गोठवून टाकतो.